नागपूरला येऊन सोबळाची भाषा करणारे संजय राऊत यांनी मात्र आता आपली भूमिका बदललेली आहे आणि त्यांचा पक्ष हा मुंबईमध्ये सोबळावर लढेल आणि उर्वरित राज्यामध्ये हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढेल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। या संदर्भात आता काँग्रेस नेमकं काय विचार करते हे आपण जाणून घेऊया, कारण की जेव्हा नागपूरमध्ये संजय राऊत आले आणि त्यांनी सोबळाची भाषा केली होती तेव्हा काँग्रेसने देखील त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं होतं। तेच नागपूरचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। काँग्रेसची काय भूमिका आहे? त्यांनी मुंबईला तर सोबळाचा नारा दिला आणि उर्वरित महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा भाग म्हणून लढण्याची भाषा केली। नाही, मला वाटतं की मागचं त्यांचं वक्तव्य होतं की सर्व पक्षांना आपली ताकद अजमावण्याची आणि संघटन बनवण्याची संधी स्वबळावर लढण्याने होते। आम्हालाही तेच म्हणायचं होतं की नागपुरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही स्वबळावर लढलं, आम्हाला आमची ताकद काय आहे ते कळून येईल। शेवटी हे सगळं ठरवण्याचं महाविकास आघाडीचा निर्णय राहील, हायकमांडचा राहील। परंतु शहराध्यक्ष या नात्याने या कार्यकर्त्यांची भूमिका मला मांडावी लागते आणि मला वाटतं की आमच्या लोकांना वाटतं की नागपूरमध्ये आम्ही स्वबळावर लढावं अशी भूमिका आहे। शेवटी हायकमांड जो निर्णय घेते त्यानुसारच निवडणुका होतील, परंतु निवडणुका होण्याच्या आधी जे खालच्या स्तरावर लोक काम करतात, जनतेच्या संपर्कात असतात, पक्षाचा झेंडा घेऊन रात्रंदिवस फिरतात, अशा लोकांना वाटते की आम्हाला संधी मिळाली पाहिजे, आमच्या जागेवर दुसरा आला तर आम्हाला संधी मिळणार नाही। आणि म्हणून सर्व पक्षांनी स्वबळावर लढलं हे जे राऊत साहेबांचं वक्तव्य होतं त्यांचं आमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं होतं, आनंदी होते। आता माहीत नाही त्यांना काय झालं आणि मग अशा वेळेस हे सगळं हायकमांड ठरवणार आहे। ते ज्या पद्धतीनं आम्हाला लढायला सांगतील ते आमची लढाईची तयारी आहे, परंतु सध्याच्या स्थितीत स्वबळावर लढण्याची तयारी नागपुरात आमची पूर्ण झालेली आहे। ते म्हणतात की मुंबईला आम्ही स्वबळावर लढू आणि उर्वरित राज्यामध्ये महाविकास आघाडीचा भाग, म्हणजे जिथे त्यांची चांगली मजबूत बाजी आहे तिथे ते स्वबळाचा नारा देत आहे। मला असं वाटतं की हे सगळं करत असताना जेव्हा तिन्ही पक्षाची बैठक होईल आणि यामध्ये ही चर्चा होईल, मी बोलून काही माझ्या बोलण्यानुसार होणार नाही आहे। जसं त्यांना वाटते की मुंबईत त्यांची ताकद आहे तसं इतर पक्षांनाही वाटू शकते की आमची इथे ताकद आहे, आम्ही स्वबळावर। तर मग शेवटी काय निर्णय होतो की किती जिल्ह्यांमध्ये कोण स्वबळावर लढणार आहे आणि किती जिल्ह्यांमध्ये युती करणार आहे हा निवडणुका घोषित झाल्यानंतरचा प्रश्न आहे, परंतु तोपर्यंत तयारी करण्याची संधी तिन्ही पक्षांकडे आहे। मला एक सांगा की कुठेतरी ते नागपूरला येऊन जेव्हा त्यांनी स्वबळाची भाषा केली तर एक संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता त्यांच्या त्या वक्तव्यामुळे, किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत चर्चा न करता परस्पर भूमिका जाहीर केली होती म्हणून? नाही, आमचे कार्यकर्ते आनंदी झाले होते। आमच्या कार्यकर्त्यांना वाटलं की आपल्या हिस्स्याला येणाऱ्या जागा, कारण की त्यांना माहीत आहे कुठे NCP कुठे शिवसेना आहे, इथली आपली जागा जाऊ शकते, म्हणून ते लोक उत्साही झाले होते की स्वबळावर लढायचं तर आम्हाला संधी मिळणार आहे आणि त्या पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत। काँग्रेस पक्ष म्हणून संपूर्ण राज्यात जर का वेळ आली तर स्वबळाची तयारी काँग्रेसची आहे? मला राज्याचं माहीत नाही, पण नागपूर शहराचा अध्यक्ष म्हणून या शहरात मी तयारी करून ठेवलेली आहे आणि शहरात स्वबळावर आम्ही लढू शकतो। जसं मुंबईमध्ये ठाकरे गटाची जी ताकद आहे ती बघता आणि नागपूरमध्ये काँग्रेसची ताकद बघता तुम्ही पण स्वबळाचा नारा देत आहे? नाही, आम्ही देत नाही आहे, सुरुवात त्यांच्याकडनं झाली, त्याचं आम्ही स्वागत केलं। शेवटी आताही काही ठरलेलं नाही आहे, हे सगळं तुमच्या माध्यमावर बोलण्याचाच प्रकार आहे, परंतु मला असं वाटते की जशी वेळ येईल तशी लढण्याची आमची तयारी आहे। संजय राऊताला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी वक्तव्य करून चूक झाली होती, त्यांना कदाचित ती चूक लक्षात आली म्हणून त्यांनी वक्तव्य मागे घेतलं असावं? नाही, राऊतसाहेब मोठे नेते आहेत, ते बोलत असतील त्याच्यामागे काहीतरी असेल, मला असं वाटत नाही की चूक बी केली असेल, ते बोलतात ते बरोबर बोलतात, विचार करून बोलतात, मी त्यांच्या चूक केली असं कसं म्हणू शकतो? बरं, तर हे होते काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे। त्यांचं असं म्हणणं होतं की संजय राऊत यांनी ज्या प्रकारे स्वबळाची भाषा केली होती त्यामुळे काँग्रेसचे जे नागपूरचे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं, कारण की त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळेल। आता परत संजय राऊत यांनी वक्तव्य बदललं, त्यामुळे आता कार्यकर्त्याची काय भूमिका आहे हे जरी त्यांनी त्यावर भाष्य केलं नसलं तरीही मात्र वेळ आली तर नागपूरमध्ये देखील काँग्रेस स्वबळाच्या तयारीसाठी सज्ज असल्याचं विकास ठाकरे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।